खूप त्रास होता मला पायामध्ये. मला 15-16 वर्षापासून त्रास होता. 3 बोट सून पडलेले होते. माझ्या मोठ्या मुलीने खूप दाखवलं. किती वर्ष चालला हा तुमचा त्रास? किती वर्ष चालला? 15 ते 16 वर्षापासून. 15 वर्ष. नमस्कार मित्रांनो, आज परत एक रुग्ण आपल्याकडे आहे. 6 महिन्यापूर्वी आपण या रुग्णाची एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया केलेली आहे आणि आज 6 महिन्यानंतर आपण आपल्या रुग्णाचा अनुभव घेणार आहोत. एकदा तुमचा परिचय देताल? सावित्रीबाई रमेश लोखंडे, राहणार आम्ही संभाजीनगर, पिसादेवी. खूप त्रास होता मला पायामध्ये. सुरुवातीपासून सांगा, म्हणजे झालं काय होतं? सुरुवातीपासून तुम्हाला त्रास काय काय होता? त्रास मला 15-16 वर्षापासून त्रास होता पायाचा. गुडघे दुखायचे, तळपाय दुखायचे. 3 बोट सून पडलेले होते. ही पूर्ण नस सून पडलेली होती. मला जर स्वयंपाक करायचा तशी उभं राहायची मी, ह्या पायावर ह्या पायावर ह्या पायावर. म्हणजे उभं राहण्यासाठी पण तुम्हाला त्रास होता? त्रासच होत होता. चालताना वगैरे काही त्रास होत होता का? चालताना होत होता, झोपताना होत होता. जास्त दगदग जर झाली तर ऍसिडिटी होऊन यायची, डोकं दुखायचं, खूप पाण्याचा त्रास व्हायचा. माझ्या मोठ्या मुलीने खूप दाखवलं, पण हाडाचे ठिसूळपणा सांगितलं. किती वर्ष चालला हा तुमचा त्रास? किती वर्ष चालला? 15 ते 16 वर्षापासून. 15 वर्ष? हो, 15 वर्ष. आणि मग आम्ही तिथून मेडिकलला गेलो सरांच्या अंगात, पोरे सरांच्या अंगात. मग पोरे सरांनी आम्हाला तुमचा ऍड्रेस दिला. त्यांनी मात्र ते डेक्सा केला, त्याच्यामध्ये ठिसूळपणा दाखवला हाडाचा. त्यांनी एक इंजेक्शन इन्शुरन्स सुरू केलं. त्याच्यापासून थोडा फरक पडला. तुम्ही ऑपरेशनाच्या वेळेस आपलं परत केलं, त्याच्यामध्ये बरंच फरक जाणवला. ऑपरेशनचा निर्णय तुमचा कसा ठरला? म्हणजे मला वाटतं तुम्हाला भीती खूप होती ऑपरेशन विषयी, करायचं नाही करायचं? नाही, मला करायचंच होतं, पण मुलींचं म्हणणं होतं स्क्रूचं करायचं नाही. आपली आई वाकल्याशिवाय राहणार नाही, आपली आई सांगितल्याशिवाय राहतच नाही. तर यांच्यात असा विषय होता की यांच्या 2 मणक्यामध्ये झीज झाली होती आणि 2 मणक्यांमध्ये नस दबत होती. तर यांचा जो पूर्वीचा प्लॅन होता ऑपरेशनचा, तो मणक्यामध्ये स्क्रू टाकण्याचा प्लॅन होता. पण स्क्रू टाकल्यामुळे यांना नंतर भविष्यामध्ये जो कामावरती परिणाम होणार होता, तर यांच्याशी त्याविषयी चर्चा झाली आणि यांनी असं ठरवलं की आम्हाला स्क्रूचं न करता आम्हाला एंडोस्कोपीद्वारे, म्हणजे फक्त एक 8 मिलीमीटरचा कट करून आपल्याला ती नस मोकळी करायची आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्क्रू टाकत नाही आणि या सर्जरीमध्ये रुग्ण ऑपरेशन नंतर वाकण्याची कामेही करू शकतो. तर मग शेवटी हा प्लॅन ठरला की स्क्रूचं न करता आपण एंडोस्कोपीचं करू. तर या ऑपरेशन नंतर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? मला खूपच अनुभव आला सर. 2 महिने पायाची सुनपणा राहिला, त्याच्यानंतर हळूहळू त्रास कमी झाला, कमरेचा त्रास कमी झाला, पायाचा सुनपणा गेला आणि बोट किंचित सुनपणा येतात बोटांना. पहिल्यापेक्षा तुमचं चालण्यामध्ये वगैरे फरक पडलेला आहे? भरपूर फरक पडला. पूर्ण स्वयंपाक मी उभं राहून करते, पण पाय असा धरत नाहीये. काल कुठे गेला होता फिरायला? जेजुरी, तुळजापूर वर चढलो, जेजुरीवर चढले, खाली उतरले. हा मी सल्ला दिलेला नव्हता, पेशंटला सांगितलं होतं चढायचं नाही, बट पेशंट स्वतः जेजुरीच्या किल्ल्यापर्यंत चढून आलेला आहे. आणि म्हणूनच आज त्यांचा आम्ही अनुभव घेतलाय की ऑपरेशन केल्यानंतर खरं तर घाबरायची आवश्यकता नसते. इवन वय किती आता तुमचं? 57. म्हणजे 57 वर्षाचा रुग्णही ऑपरेशन झाल्यानंतर जर जेजुरीच्या पायऱ्या चढू शकतो, तर मला वाटतं त्यात घाबरण्यासारखं काही नाही. काहीच नाही सर, चांगलं झालं. अभिनंदन तुमच्या. माझं नाही, तुमचं अभिनंदन. तुमचं पण. तुम्ही एक दिवस उतरले माझ्यासाठी. असं काही नाही, तुम्ही निर्णय घेतला त्याच्यामुळे झालं. बरेचसे लोक घाबरतात आणि निर्णय घेत नाहीत. या ऑपरेशन नंतर बरंच सहकार्य लाभलं या पेशंटचा आम्हाला आणि बऱ्याचशा त्रासामधनं पण त्या गेल्या. पण आज मला वाटतं सर्व सुरळीत आहे, सर्व कामं करताय. सांगितलेले काम ते करतात, पण ज्या गोष्टी आम्ही सांगत नाही ते पण ते करतात. हो, परत आता जगन्नाथपुरीला चाललोय आम्ही सरांच्या वतीने. धन्यवाद.